मध्ये आज शरद पवार आणि अदानी कुटुंब जे आहे एकाच व्यासपीठावर आहे. अदानींच्या हस्ते शरद पवारांच्या ठिकाणी बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे. पण ठीक आहे, तर काय सांग, काय अडचण काय त्याच्यामध्ये? मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला येतात का पक्षात, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना. मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत, अनेक ठिकाणी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो कोटीची रोजगार निर्माण होतो आहे. मग मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहीत नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल आणि ते असतील, शरद पवार साहेब असतील, तर अडचण काय? नाही भाऊ, अजित पवार पण त्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की अदानी जे आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यास मत ते रोजच तुम्ही चर्चा करता, तुमच्या माध्यमातून मला कळतं आहे, ते रोग एकत्रही बसतायत. ठीक आहे ना, त्यात काय आता त्यांची होत असेल त्यांची युती, तर त्यांना शुभेच्छा आहेत आमचं कुठं काय नाही म्हणणं आहे. भाऊ, बारामतीमधल्या कामांचे निका ठाण्यातल्या लोकांनी कौतुक केलं आहे. अजित पवारांनी म्हटलंय की ठाण्याकडे पण मुख्यमंत्री पद होतं, मग त्या ठिकाणी कामं का झाले नाही? आता हा त्यांचा अंतर्गत पक्ष, आता पक्षामध्ये आम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळे लढतो आहे, त्यामुळे थोडी टीका टिप्पणी एकमेकांना होईल, आरोप प्रत्यारोप होतील. आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे वाटतं आता आम्ही जर सगळ्या 100% ठिकाणी एकत्रित लढत नाही, काही ठिकाणी ते जर वेगळे लढत असतील आमच्या विरोधात ठाण्यामध्ये, तर ते येऊन बोलतील ना, ते आरोप करतील, काय करायचं असेल ते करू द्या, त्याचं उत्तर शिंदेसाहेब देतील. ठाण्यामध्ये नमो मोदी आणि नमो ठाणे असे बॅनर लागलेले आहेत ठाण्यामध्ये. त्या बॅनरांची एकच चर्चा सुरू झालेली आहे आता. काय करायचं मग आता? होऊ द्या ना, चर्चा झाली तर. आता तुम्ही प्रत्येक विषयावर इथे बोर्ड का लागलं, तिथे हे बोर्ड का लागलं, असं मला उत्तर कसं देता येईल? मला असं वाटतं की जे जे सोयीचं असेल ते बोर्ड लागतील, पण आमच्यात एवढं ठरलं की बा अक्षर म्हणजे आपसामध्ये भांडू नका, पण टोकाची भूमिका घेऊ नका. हे आमच्या महायुतीचं धोरण आहे, ठरलेलं आहे. जिथे काही अपरिहार्य कारणामुळे युती झालीच नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, पण ही लढत असताना फार टोकाचे आरोप एक करू नका, कारण आम्हाला राज्यामध्ये पुन्हा 4 वर्ष एकत्रित काम करायचं आहे.